राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. वडगाव शेरीमधून सुनील टिंगरेंना उमेदवारी. नवाब मलिकांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर. राष्ट्रवादीकडून लढणार असून अजित पवारांनी दिला AB फॉर्म. झीशान सिद्दीकींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अजित पवारांकडून झीशान सिद्दीकींना AB फॉर्म. वांद्रे पूर्वमधून राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकींना उमेदवारी. महाविकास आघाडीकडून वरुण सरदेसाई उमेदवार असल्यामुळे सरदेसाईंविरोधात झीशान सिद्दीकी आणि विरुद्ध त्यांचा सामना रंगणार. भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश. निशिकांत पाटील सांगली भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष. जयंत पाटलांना आव्हान देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीत. संजय काका पाटील तासगाव कवठे महाकाळमधून रोहित पाटलांविरोधात रिंगणात. नांदेडचे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचाही राष्ट्रवादीत प्रवेश. चिखलीकरांना लोहामधून उमेदवारी. भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा. 10 जागांवर तोडगा बाकी. फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक. भाजपच्या दुसऱ्या यादीबाबत बैठकीत 2 तास चर्चा. बैठकीला बावनकुळेंचीही उपस्थिती. महायुतीमधील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांचा भर. नाराज उमेदवारांची समजूत काढा. बंडखोरांवर नियंत्रण ठेवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राज्यातील नेत्यांना सूचना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज दाखल करण्याआधी भाजपकडून टीजर जारी. व्हिडिओमध्ये फडणवीसांचा लाडका देवेंद्र भाऊ असा उल्लेख. महायुतीचे उमेदवार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. खार येथील निवडणूक कार्यालयात रॅली काढत निवडणूक अर्ज भरणार. मंत्री उदय सामंत आज 5व्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी सामंत यांच्या समोर महाविकास आघाडीच्या बाळमानेंचं आव्हान. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीत बंडखोरी. राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात भाजपच्या राजेंद्र पिपाडांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात एकही जागा नसल्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी. वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितल्यामुळे काँग्रेसचे अविनाश लाड यांचं वक्तव्य. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक. निवडणूक समिती आणि स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार. बैठकीनंतर काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होईल. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहतील. नागपूर पूर्व मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज. नागपूरचे काँग्रेसचे नाराज नेते आणि पदाधिकारी दिल्लीला रवाना. नागपूरच्या 6ही जागांसाठी काँग्रेस आमदार विकास ठाकरे आग्रही. 85चा फॉर्म्युला असला तरी काही जागांची अदलाबदल होईल. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल. वडेट्टीवारांचं एबीपी माझाला वक्तव्य. चंद्रपुरात आयात उमेदवारांना पक्ष तिकीट देत असल्यामुळे मुनगंटीवार नाराज. मुनगंटीवार कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार. काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. साकोलीतून नाना पटोले. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात. ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार. तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार. विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीसांविरोधात प्रफुल्ल गुडधे रिंगणात. काँग्रेसच्या पहिल्या यादीत गुडधेंना उमेदवारी. पुण्यातून कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर. उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष. शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पहिल्या यादीत प्रभावती घोगरेंना उमेदवारी जाहीर. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना घोगरेंचं आव्हान. धारावीतून खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना काँग्रेसकडनं संधी. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये 3च महिलांचा समावेश. भंडाऱ्याच्या साकोलीतून नाना पटोलेंच्या विरोधात लढण्यास भाजप नेते परिणय फुके इच्छुक. साकोलीत हक्काचं घर आणि शेती असल्यामुळे मी या विधानसभेतला भूमिपुत्र. फुकेंचं वक्तव्य. तर पक्षाने आदेश दिल्यास लढणार असल्याचे संकेत. काटोलमधून सलील देशमुखांच्या उमेदवारीसाठी अनिल देशमुख आग्रही. मला तिकीट जाहीर तरीही सलील देशमुखांनाच उमेदवारी मिळावी. निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनिल देशमुखांची भूमिका.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर. 45 उमेदवारांची नावं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. उर्वरित उमेदवारांची यादी आज मुंबईत जाहीर होणार. बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर. बारामतीत काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र अशी लढत होणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, राणी लंके, भाग्यश्री अत्राम यांच्या नावाचा समावेश. पुण्यात काँग्रेसच्या आबा बागुल यांनी घेतली जयंत पाटलांची भेट. पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आबा बागुल इच्छुक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाग्यश्री आत्राम यांना अहेरी मतदारसंघातून उमेदवारी, तर राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम उमेदवार. वडिलांविरोधात लेख असं निवडणुकीच्या रिंगणात चित्र. धाराशिवमधील परंडा विधानसभा मतदारसंघातून रणजित ज्ञानेश्वर पाटलांना उमेदवारी कायम. उद्धव ठाकरेंनी रणजित पाटलांना दिला एबी फॉर्म. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक राहुल मोटे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. परभणीच्या जिंतूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी. राष्ट्रवादीकडून विजय बाभळेंना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे नेते सुरेश नागरेंना वंचितांकडून उमेदवारी जाहीर. नागपूरच्या रामटेक जागेसाठी सुनील केदार, राजेंद्र मुळक, श्यामसुंदर बर्वेंचे जोरदार प्रयत्न सुरू. मात्र उद्धव ठाकरेंनी उमेदवार विशाल बरबटेंना दिलाय एबी फॉर्म. कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून संदेश पारकर यांना उमेदवारी. नितेश राणे विरुद्ध संजय पारकर लढत होणार. पारकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष. बीडच्या गेवराई मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या लढत होणार. महायुतीकडून विजयसिंह पंडित यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर बदामराव पंडित महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीचे 120 आमदार निवडून येतील आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होतील. आमदार रोहित पवारांचा फडणवीसांना टोला. आमदारकीचं तिकीट कापल्यामुळे आमदार मनोहर चंद्रिकापुरेंकडून नाराजी व्यक्त. अजित पवारांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला. चंद्रिकापुरेंचं वक्तव्य. आंतरवाली सराटीत जरांगेंकडून इच्छुक उमेदवारांच्या बैठका. प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्यासंदर्भात मार्गदर्शन. अक्कलकोट विधानसभेचे महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टींसमोर मराठा समाजाची घोषणाबाजी. आरक्षणाच्या प्रश्नावरनं विचारला जाब. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 6,87,00,000 वाढ. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रातनं माहिती समोर. सोलापूरच्या बार्शीतून सोपल ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार. मुंबई उपनगर, नागपूर आणि रत्नागिरीत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई. बुधवारी दिवसभरात 52 कोटीची मालमत्ता जप्त. बुलढाण्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या सीमेवर वाहनांची तपासणी. बुलढाणा पोलीस, महसूल आणि उत्पादन शुल्क विभागाकडून आंतरराज्य सीमेवर पहारा. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा आज मुंबई उच्च न्यायालयाकडून विशेष सत्कार. संध्याकाळी 5 वाजता त्यांचा सत्कार होणार. झीशान सिद्दीकींची वडील बाबा सिद्दीकींसाठी भावनिक पोस्ट. 5 वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यानचा फोटो शेअर. बाबा, तुमची आठवण येत असल्याचं कॅप्शन. एनआयएची लॉरेन्स बिश्नोई टोळीवर पकड घट्ट. एनआयएकडून लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवरती 10 लाखांचं बक्षीस जाहीर. गोंदिया पोलिसांकडून जंगल परिसरात सर्च ऑपरेशन. पोलिसांकडून दगडांमध्ये लपून ठेवलेली विस्फोटकं साहित्य जप्त. गोंदिया जिल्हा पोलीस आणि C60 दलाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. विमानांना धमक्यांचं सत्र सुरूच. काल 95 विमानांना बॉम्बनं उडवण्याच्या धमक्या. मागील 10 दिवसात जवळपास 250 विमानांच्या उड्डाणांना धमक्यांमुळे फटका. 21व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला. राज्यात पशुगणनेला सुरुवात. पशुगणना मोहिमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व आदींची गणना होणार. त्याचबरोबर मोबाईलवरती पशुधनाची माहिती सर्व लोकांना भरायला लागेल. नवीन अभ्यास आराखड्यानुसार शाळांमध्ये 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा विचार सुरू. विद्यार्थ्यांना सुतारकाम, इलेक्ट्रिकल काम, बागकाम, भातीची भांडी बनवण्याची कला शिकवली जाणार. टाटा टी चहाचे दर 25% वाढवणार असल्याची माहिती. कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसोझा यांनी दरवाढीचं केलं सूतोवाच. वाढलेल्या इनपुट कॉस्टमुळे दर वाढले.
सोने चांदीच्या वाढीला अखेर ब्रेक. 24 कॅरेट सोन्याचा भाव 531 रुपयांनी घसरून प्रति ग्रॅम 78,161 रुपयांवर आणि चांदीचीही घसरण. ऐन सणासुदीच्या दिवसात टीव्ही पाहणं महागणार. केंद्र सरकारकडनं चॅलेंजच्या टॅरिफमध्ये वाढ आणि 18% जीएसटी आकारण्याचा निर्णय. महिन्याचा रिचार्ज 500 रुपये असेल तर 90 रुपये जास्त द्यावे लागतील. आयफोन निर्माता कंपनी ॲपल मुंबई आणि पुण्यात 400 जागांची भरती करणार. बंगळुरू, पुणे, दिल्ली, एनसीआर आणि मुंबईत ॲपल स्टोअर ओपन करणार. सध्या ॲपलचे मुंबईत बीकेसी आणि दिल्लीत 2 स्टोअर्स. पश्चिम बंगालवरती धडकलेल्या दाना या चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम. यंदाच्या दिवाळीत मुंबईत थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीवरती धडकलं. ताशी 110 ते 120 किलोमीटरचा वाऱ्याचा वेग. दाना चक्रीवादळामुळे ओडिसामध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह जोरदार पाऊस. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये शाळा महाविद्यालय बंद. 550हून अधिक ट्रेन्स रद्द. दाना चक्रीवादळामुळे विमानसेवा विस्कळीत. 300 विमानं उड्डाणं रद्द. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगडसह बिहारमध्ये आणि तामिळनाडूमध्येही वादळाचा फटका बसण्याची शक्यता. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावरती दहशतवादी हल्ला. 2 जवान शहीद. जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संघटनेने घेतली जबाबदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.